जय शिवराय मित्रांनो, शेतकऱ्यांनो पुन्हा एकदा कर्जमाफी लांबणार का? लाखो शेतकरी ज्या याद्या आणि केवायसी प्रक्रियेची वाट पाहत होते त्याबाबत आता मोठे संकेत समोर येत आहेत. इतकंच नाही, कर्जमाफीच्या नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेमकं काय घडतंय चला जाणून घेऊया. तर राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांचा डेटा पोर्टलवर अपलोड करण्यात आला असून पुढे पात्र याद्या प्रसिद्ध करून केवायसी सुरू होईल अशी माहिती यापूर्वी देण्यात आली होती. सुरुवातीला 30 जून पर्यंत प्रक्रिया पूर्ण होईल असं सांगितलं गेलं. त्यानंतर तारीख 5 जुलै पर्यंत वाढवण्यात आली आणि आता पुन्हा एक नवा अडथळा समोर आला आहे. तर पहा मित्रांनो, पावसाळी अधिवेशनात 20,552 कोटी रुपयांच्या पूरक मागण्या ह्या मंजूर झालेल्या आहेत. विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे. त्यानंतर राज्यपालांची मंजुरी आणि वित्त विभागाकडून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा होती. पण याच दरम्यान शासनाने आणखी एक महत्त्वाची पडताळणी सुरू केली आहे. तर पहा मित्रांनो, कर्जमाफीसाठी आयकर भरणारे शेतकरी अपात्र असल्याचा नियम आधी GR मध्ये नमूद करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पात्र यादीतील शेतकऱ्यांपैकी नेमके कोण आयकर भरतात याची माहिती आयकर विभागाकडून मागवण्यात आलेली आहे. म्हणजेच पुढे काय होणार? आयकर विभागाकडून माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा छाननी होईल. त्यानंतरच अंतिम पात्रता यादी तयार केली जाईल. त्यामुळे याद्या आणि केवायसी प्रक्रिया आणखी काही काळ पुढे जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पण इथेच आणखी एक मोठी घडामोड घडत आहे. तर पहा, कर्जमाफीच्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी सातत्याने होत आहे. अनेक शेतकरी सध्याच्या अटींमुळे वंचित राहत असल्याचा मुद्दा जोर धरत आहेत. कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी दिलेल्या संकेतानंतर GR मध्ये काही बदल होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. तर मित्रांनो पहा, विशेषतः 2019 मध्ये कर्जमाफीपासून वंचित राहिलेले शेतकरी आणि 2025-26 मधील काही पात्र शेतकरी यांच्याबाबत निर्णय होण्याची चर्चा सुरू आहे. यासाठी 8 जुलै रोजी महत्त्वाची बैठक होणार असून त्यानंतर गुरुवारीही पुढील चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतरच कर्जमाफीच्या पुढील दिशेचे स्पष्ट चित्र समोर येऊ शकते. म्हणून सध्या एक गोष्ट स्पष्ट दिसते, कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असली तरी यादी आणि केवायसी सुरू होण्यासाठी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. आता बैठकीत नेमके कोणते निर्णय होतात, निकष बदलतात का आणि पहिली यादी कधी जाहीर होते या संदर्भात प्रत्येक अधिकृत अपडेट आपण सर्वात आधी जाणून घेणार आहोत. भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.